दिवसेंदिवस आदिवासी भागांमध्ये रस्त्याची दुरावस्था व त्यामध्ये ठेकेदारांनी केलेली निकृष्ट दर्जाची कामे म्हणूनच ग्रामीण भागात रस्त्यांच्या बाबतीमध्ये खरंच निष्काळजीपणा आहे। या भागामध्ये पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि अशा ठेकेदारांनी रस्ते लवकर खराब होतात। अनेक वेळा यावरती आवाज उठवून देखील ठेकेदार मात्र आपल्या धुंदीमध्ये काम करत असतात। मात्र याकडे प्रशासनानं झोपेचं सोंग घेतलं आहे। पारगाव ग्रामस्थांनी मड तळेरान रस्त्याच्या साईडपट्टी माती भरण्याचं काम चालू असताना सरपंच दत्तात्रय डेंगळे, दीपक चकवे, निलेश चकवे, यमनाजी चकवे यांनी काम बंद केलंय। अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका असं ग्रामस्थांनी आज 24 तासशी बोलताना सांगितलंय। ये क्या कर रहा है तू? बोल, क्या कर रहा है तू? साईडपट्टी भरतो ना? काय नाही, हे आता इथून एवढंच घेतलंय मी। तू काय करतोय पण हे? तू काय करतोय? काय नाही, ते साईडपट्टी भरायला सांगितलं होतं। कोणी सांगितली? साईडपट्टी मातीने भरते, मुरमाने भरते। कोणी सांगितली भरायला? त्या साईडने मुरुम टाकायचं ना। साईडपट्टी भरायला कोणी सांगितली? ते आता आमचं सुपरवायझर जे आहे ना। कोण सुपरवायझर आहे? त्यांनी ते काय मामा होतं ना तिथं। नाव काय त्यांचं? जाधव। जाधव जाधव कॉन्ट्रॅक्टर। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर कोण? कॉन्ट्रॅक्टर हे राजूरला आहे। कोण आहे? नाव काय त्यांचं? त्यांचं चंद्रकांत जाधव। चंद्रकांत जाधव। गड लावतात प्रकारे चालू आहे। साईडपट्टी किती खोल आहे, माती टाकायचं काम चालू आहे बाजूला। एखादी गाडी आली तर सरकून पडेल। तुम्ही कमीत कमी मुरम आणा, तो टाका। हे असं करू नका, इथं गाळ होईल। गाळ जर झालं तर अजून नुकसान होईल। बरं, हा सगळा आदिवासी पट्टा इथं रोजची देवाणघेवाण जाणं येणं सारखं चालू असतं। करून द्यावं एवढीच इच्छा आहे आमची। बघा ही साईडपट्टी भरण्याचं काम बघा, हे कसे गवत आणून माती भरायचं काम चालू आहे। इकडे भरतात, इकडे काय झालं? इकडे ते म्हणलं मुरुम टाकायचं तर त्यांनी ना मुरुम बाहेरून आणायचं। तुम्ही या ठेकेदाराकडून पैसे घेतात आदिवासी म्हणून विचारा। मड तळेरान हा रस्ता चालू आहे। या ठिकाणी स्थानिकांनी साईडपट्टी भरण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी बंद केलं आहे। या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत दत्तात्रय डेंगळे, त्याचबरोबर काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे काम चालू होतं? तुम्ही कसं काय काम थांबवलं? काम आहे ना दादा, हे जवळजवळ 8-15 दिवसापासून चालू आहे। त्याच्यावेळेस BBMचं काम चालू होतं, त्यावेळेस तालुक्याच्या आदिवासी नेते काळू शेंदकळ्यांनी समोरच्या टपऱ्याला काम चालू असताना बंद केलं होतं। बरं, जे काही खड्डे होते ते खडीने भर दिले नव्हते, डायरेक्ट BBMने भरायचं काम चालू होतं। पण ते निघून गेल्यावर त्यांनी अंधारात काम केलं जवळजवळ 500-600 फूट, आणि आज त्यांनी कॉन्ट्रॅक्टदारांनी ते साईडपट्टी उकरून भरण्याचं काम चालू होतं। तर ही साईडपट्टी जी आहे ती चांगला म्हणून आणून बनवावी एवढीच आमची अपेक्षा होती। तर ती त्यांनी काय केलं, पूर्ण मातीने जागच्या जागी भरण्याचं काम चालू आहे। तर त्यामुळे आम्ही हे काम थांबवलं होतं आणि सरपंचांना फोन केला। सरपंच कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? चंद्रकांत शेठ जाधव, राजूरचे कॉन्ट्रॅक्टर आहे। सरपंच, तुम्ही काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहात। आदिवासी भागामध्ये अशा प्रकारची कामं होतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? दिलगिरी व्यक्त करतो मला, या अशी कामं होणे चालू आहे। हां, हे अतिशय नित्य म्हणजे खराब पद्धतीचं काम चालू आहे। क्वालिटीमध्ये काम करावं। साईडपट्टी भरताना ना मातीची न भरता मुरमाची भरावी त्यांनी, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे। काम काही टेंडरप्रमाणे असेल तसं क्वालिटीमध्ये करावं काम, आणि काही काम रस्ता हा होणार नाही। इथं पडापडी लय होती, यामुळे अडथळा येतोय, पाणी साचतं पावसाळ्यात नाही। असे जे ठेकेदार काम करत आहेत यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असे जे ठेकेदार आहे यांच्यावर वचक जो आहे अधिकाऱ्यांचा, तो अधिकाऱ्यांचा वचक नाही। हे मळमटलेले अधिकारी, चिरीमिरी खाऊन मळमटलेले अधिकारी नियंत्रण ठेवते नाही, कामाची क्वालिटी पाहते नाही, आणि कामाची न क्वालिटी पाहिल्यामुळं हा रस्ता वर्ष 2 वर्षामध्ये खराब होतो। पूर्ण आदिवासी भाग हा आणि मालशेज रस्त्याला ह्या रस्त्याने जोडतो, आणि जवळ हजारो पब्लिक या रस्त्याने रोज ये जा करते, आणि हे काम
ज्या पद्धतीने तिकडे येऊन त्या भागात किंवा उंडकडक भागात देवराम लांडे साहेबांनी बंद केलं आणि निकृष्ट दर्जाचं काम बंद करून उत्कृष्ट दर्जाचं काम चालू करायला सांगितलं, तसेच आदिवासी नेत्यांनी इथं लक्ष घालावं आणि काम हे कायम काम होणार नाही आपल्या भागात. या कामाकडं क्वालिटीनुसार काम करून घ्यावं एवढीच आमची अपेक्षा. न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड, आज 24 तास, मड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.